निसर्गानं तुम्हाला 8 तास खाण्यासाठी दिलेत आणि 16 तास तुम्ही उपाशी राहावं हा निसर्गाचा संकेत असतो. म्हणजे हे निसर्गाचं चक्र किंवा शरीर धर्म त्याचं जे चक्र आहे हे ज्याला कळतं त्याला कोणत्याही आजाराला तोंड द्यावं लागत नाही. आणि ज्याला हे चक्र कळत नाही ना त्याला मात्र त्याच्या रक्तातली साखर वाढते, त्याला हृदयाचे विकार वाढतात, त्याला लठ्ठपणा येतो, त्याच्या कमरेभोवती पोटाभोवती चरबी साचते, त्याच्या रक्तातलं कोलेस्टेरॉल सुद्धा वाढतं आणि महिलांमध्ये PCOS होण्याची शक्यता दाट वाढते, अगदी जास्तीची वाढते. मग ज्याला हे चक्र कळालं नाही त्यालाच हे आजार होऊ शकतात, पण ज्याला कळालं त्याला हे आजार होत नाहीत. आणि हेच निसर्गाचं चक्र किंवा हा निसर्गाचा शरीर धर्म मी आज तुम्हाला अगदी सोप्या शब्दात उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. निसर्गाचा संकेत आहे हो. तुम्हाला निसर्गानं दिवसाचे म्हणजे दुपारी म्हणजे सकाळच्या वेळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्हाला खाण्यासाठी 8 तास दिलेले आणि 7 नंतर सकाळी 11 पर्यंत तुम्ही उपाशी राहावं हा निसर्गाचा तुम्हाला संकेत असतो. तुम्ही उपाशी राहायला हवं हा निसर्गाचा धर्म आहे. कारण तुम्ही दिवसभर जे खाल्लेलं असतं ते पचवायला म्हणजे पेशीपर्यंत पोहोचवायला इन्सुलिन असतं आणि या इन्सुलिनची पातळी कमी झाल्याशिवाय तुमच्या रक्तामध्ये ग्लुकॅगॉन येत नाही आणि ग्लुकॅगॉन जर नाही आला तर मग मात्र इन्सुलिनची पातळी ही वाढलेलीच राहते. आणि म्हणून दिवसा इन्सुलिन काम करतं, रात्री ग्लुकॅगॉन काम करतो. आणि जर इन्सुलिन तुम्ही रात्री बेरात्री सारखं खातच राहिलात तर इन्सुलिनची पातळी तशीच वाढलेली राहते आणि मग ग्लुकॅगॉन यायला वेळच मिळत नाही. मग मात्र तुमच्या रक्तातली साखर वाढते, मग मात्र तुमच्या लिव्हरवर फॅट यायला लागते, म्हणजे फॅटी लिव्हर होतं तुमचं. तुम्हाला त्या इन्सुलिनचा रेजिस्टन्स सुद्धा यायला लागतो आणि मग तुमचं वजन वाढतं, तुम्हाला ओबेसिटीच्या समस्याला तोंड द्यावं लागतं आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला हृदयाचे विकार सुद्धा होऊ लागतात. म्हणजे तुम्हाला उपाशी राहणं किती महत्वाचं आहे. 16 तास उपाशी जर राहिलात तर तुम्हाला हे आजारच होत नाहीत. कारण चयापचयाची क्रिया ही अतिशय चांगली जर चालली तर शरीराला म्हणजे रात्री त्याची रिपेअर करायला विश्रांती मिळते. प्रत्येक सेल रात्री जेवढं दिवसात त्यांच्यामध्ये जे काही नुकसान झालंय, जी हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी ती सेल रात्री काम करत असते. म्हणून तुम्ही दिवसा खाता ना, जर दिवसा खाल्लं तुम्ही तर इन्सुलिन येईल आणि इन्सुलिन आला तर तो किमान 3 तास तुमच्या रक्तामध्ये त्याची पातळी वाढलेली असते. आणि झोपण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही 6-7ला जर जेवण केलं तर झोपण्याच्या अगोदर इन्सुलिनची पातळी कमी होते आणि मग इन्सुलिनची पातळी कमी जर झाली की मग तुम्हाला ग्लुकॅगॉन येतो आणि ग्लुकॅगॉन हा लिव्हरला आता संध्याकाळी आता दिवसभर खाल्ल्यामुळे तुम्ही ग्लुकोज आलं आहारामधनं, मग तुमच्या शरीराची काळजी त्यानं घेतली, इन्सुलिनने पोहोचवलं आणि जास्तीचं जे ग्लुकोज आलं होतं त्या लिव्हरने दिवसभरात काय केलेलं असतं माहितीये का, ग्लायकोजन मध्ये साठा करून ठेवलेला असतो. शरीराला जेवढं वापरायचं तेवढं वापरलं आणि उरलेलं जे असतं दिवसभराचं ते लिव्हर संध्याकाळी स्टोरेज करून ठेवलेलं असतं लिव्हरने दिवसभर ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये. पण त्या लिव्हरची कॅपॅसिटी संपली ग्लायकोजन मध्ये स्टोअर करण्याची की ते लिव्हर पुन्हा ते काय करतं, उरलेलं फॅट मध्ये कन्वर्ट करून ठेवतं, म्हणजे पोटाभोवती कमरेभोवती पुन्हा ते साठवून ठेवतं. जर मग संध्याकाळी इन्सुलिनची पातळी कमी झाली की मग हे दिवसभर हे साठवलेलं असतं जे अतिरिक्त फॅट असतं किंवा जे ग्लायकोजन असतं ते संध्याकाळी लिव्हर काय करतं माहितीये का, यांचा वापर करतं आणि ते रक्तामध्ये हळूहळू हळूहळू सोडतं शरीरामध्ये. का की पण ज्या अवयवांना तुमच्या इन्सुलिनची गरज लागत नाही ग्लुकोज घ्यायला ते अवयव म्हणजे मेंदू असतो. तुमच्या मेंदूला रात्रभर ग्लुकोज कमी पडू नये म्हणून लिव्हर काय करतं, ते निर्मिती करत असतं. आणि मग ते कुणामुळे करतं, ह्या
या जो ग्लुकॅगॉन आहे ना, ग्लुकॅगॉन आला म्हणून लिव्हर काय करतं, त्याचं काम करायला लागतं. मग ते रात्रभर, मग तुमच्या लाल पेशी आहेत आरबीसी, तिला ह्याला इन्सुलिनची गरज नाही लागत आहे, कारण आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो बरं का. म्हणून त्यांना तिथे ऊर्जा ती घेण्यासाठी त्यांना ह्याची गरज नाही पडत, इन्सुलिनची गरज पडत नाही. तुमच्या किडनीला सुद्धा काही प्रमाणामध्ये या इन्सुलिनची गरज पडत नाही. म्हणजे तुमचं श्वसन, तुमचा मेंदू, काही प्रमाणात हृदय आणि किडनी, हे जे महत्वाचे अवयव आहेत ना, यांना रात्रीच्याला ऊर्जा पुरवण्याचं काम हा ग्लुकॅगॉन करत असतो. आणि ते काम जर इकडे बघा, जर दिवसभर तुम्ही अतिरिक्त प्रमाणामध्ये जे लिव्हरला साठवण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जर तुम्ही ग्लुकोज घेतलं, तर मग मात्र हे शरीर इन्सुलिनला रेजिस्ट करतं, कारण इन्सुलिन जास्त येतं. आणि मग लिव्हर इन्सुलिन आलंय तरी त्याचं ऐकतच नाही. मग ते काय करतं, सातत्यानं ग्लुकोज रक्तामध्ये सोडायला लागतं. आणि त्याचा परिणाम सकाळी सकाळी फास्टिंग शुगर, बऱ्याच रक्तातल्या साखर, म्हणजे ज्याला डायबिटीस आहे त्यांच्या रक्तातली साखर वाढते. आणि मग हे अतिरिक्त साखर किंवा ग्लुकोज हे तुमच्या फॅट लिव्हरवर जमा होतं, मग तुमचं फॅटी लिव्हर होतं. आणि मग हे तुम्हाला ओबेसिटी, वजन वाढवतं, तुमच्या रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढवतं, तुम्हाला हायपोथायरॉइडचा ज्याचा आजार होतो, आणि पीसीओएस म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स, ही सुद्धा समस्या महिलांमध्ये येते. म्हणजे दिवसा तुम्ही खायचंय तेव्हा इन्सुलिन असेल, रात्री तुम्ही खाणं बंद केलं त्यावेळेस ग्लुकॅगॉन असेल. हे चक्र आहे. आणि हे चक्र, दिवस आणि रात्रीचं हे चक्र तुम्हाला कळायला हवं. म्हणून तुम्ही काय करायचंय की तुम्ही फक्त आणि फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेतच जेवायचंय. आणि 7च्या नंतर जर तुम्ही 9 वाजता जेवलात तर तुमची इन्सुलिनची पातळी 12 वाजतील हो कमी व्हायला. आणि मग ग्लुकॅगॉनला यायलाच वेळ भेटणार नाही. म्हणजे तुमचं शरीर, तुम्हाला फॅट, ज्यांना ज्यांना वाटतं मी लठ्ठपणा कमी करायचा आहे, ज्यांना वाटतं माझं वजन कमी झालं पाहिजे, ज्यांना वाटतं मला हृदयाचे विकार होऊ नयेत, कारण फॅट बर्निंग मोड कधी चालू होणार आहे, शरीरातलं म्हणजे जे इन्सुलिनची पातळी आहे ती कमी झाल्याशिवाय तुमचं फॅट बर्निंग मोडच चालू होणार नाही. म्हणजे जर साचलेलं फॅट शरीराला वापरायलाच वेळ तुम्ही देत नसाल, तर मग मात्र शरीरातलं फॅट कमी कसं होईल, लठ्ठपणा कमी कसा होईल. म्हणजे तुम्हाला हे चक्र ज्याला कळालं की दिवसभर या वेळेत खायचंय आणि 16 तास उपाशी राहायचंय, त्यांना मात्र हे आजार होत नाहीत. आणि ते जर नसतील होऊ द्यायचे, तर तुम्हाला हा शरीराचा धर्म, चयापचयाची क्रिया ही समजून घेतलीच पाहिजे. आणि म्हणून आजपासून तरी किमान तुम्ही संध्याकाळी 7च्या पूर्वी जेवाल आणि सकाळी 11च्या नंतर, पण किमान 2च वेळा जेवा. ज्यांना वाटतं ना निरोगी राहायचंय त्यांनी 2 वेळाच जेवा. हा 16 तास उपवास आणि एकच उपाय, तुमचं फॅट, तुमचं हृदयरोग आणि रक्तातली साखर यावर एकच उपाय म्हणजे 16 तासाचा उपवास. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.